नागपूरच्या माउंट हॉटेल जवळचं कुस्त्यांचं मैदान माणसांनी नुसतं फुलून गेलं होतं. शौकीनांचे लोंढे बाहेर तुंबले होते. आसपासची झाडं सुद्धा माणसांनी खच्चून भरली होती. मैदानाच्या मध्यभागी दोरखंडांनी वेढलेल्या रिंगणाकडे सर्वांचे डोळे खिळले होते. ब्रिटिश साम्राज्यातले झाडून सारे नामवंत मल्ल यावेळी दंगलीत उतरले होते. उमद्या मनाचा यहुदी गोल्डस्टीन, पहाडासारखा भासणारा चिडखोर किंगकॉंग, जगज्जेता महामल्ल झिबिस्को, वस्तादांचा वस्ताद अर्जुन सिंग आणि संगमरवरी रेखीव स्नायूंचा रुस्तुम ए हिंद हरबान सिंग. त्या दिवशीच्या लढती आटोपल्यानंतर झिबिस्को रिंगणात आला. हत्तीला जखडबंद करणारे साखळदंड त्यांनी आणले होते. चारी बाजूंना पसरलेल्या माणसांच्या समुद्रावर त्यांनी एक नजर टाकली आणि खाली टाकलेल्या त्या साखळदंडांपैकी एक साखळदंड त्यांनी उचलला. त्याला झोके देत तो लाऊडस्पीकरपाशी आला आणि ओरडला, "मी तुमच्यापैकी कोणालाही कुस्तीसाठी आव्हान देतो. आहे का कोणी आव्हान स्वीकारायला तयार?" त्यांनी मग एक साखळदंड हातात घेतला. त्याच्या बुंध्यासारख्या बाहूंचा एक एक स्नायू टमटमीत फुगला. साखळदंडाची एक एक कडी केविलवाणेपणे उलू लागली. हास्याचा खदखदाट करत त्यांनी साखळदंडाचे तुकडे बेमुरवतपणे लोकांच्या अंगावर भिरकवले. प्रेक्षकांची तारांबळ पाहून तो पुन्हा खदखदाट करत हसला. झिबिस्को साखळदंडामागून साखळदंड तोडत होता. कड्या प्रेक्षकांच्या अंगावर भिरकवत होता. शेवटच्या साखळदंडाच्या कड्या तोडून भिरकवल्यावर तो पुन्हा उन्मत्तपणे गरजला, "भारतातल्या बुटक्यांनो, तुम्हाला प्रत्येकाला आणि एकाच वेळी सर्वांना माझं आव्हान आहे. आहे का कुणी मायेचा पूत लढणारा?" झिबिस्कोच्या जीवघेण्या पंजाच्या पकडीला जो तो भीत होता. कुणीच पुढे येत नाही असं पाहून झिबिस्कोला आणखीनच चेव चढला. भारतीय मल्लांना तो अदवा तदवा बोलू लागला. एवढ्यात हरबान सिंग चित्त्याप्रमाणे झेप घेऊन पुढे आला. लोक ओरडले, "रुस्तुमे हिंद हरबान सिंग झिंदाबाद! रुस्तुमे हिंद हरबान सिंग झिंदाबाद!" झिबिस्कोच्या जीव घेण्या पकडीची ज्यांना माहिती होती ते हरबान सिंगाला थोपवत होते. अर्जुन सिंग कळवळून ओरडला, "हरबान, हरबान, अरे तू हे आव्हान स्वीकारलंस तर वाचणार नाहीस." हरबान सिंग म्हणाला, "मी कदाचित वाचणार नाही, पण देशाची आबरू तर वाचेल." हरबान सिंगाची बायको आणि मुलगा जवळ बसले होते. त्यांच्याकडे त्यांनी कटाक्ष टाकला. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि स्मिताचं एक टपोर फूल अलगद त्याच्या दिशेने भिरकावलं. त्याचा स्वीकार करून आणि मुलाच्या खांद्यावर थोपटून हरबान सिंग रिंगणाच्या दिशेने झेपावला. त्याच्या प्रत्येक हालचालीत योद्ध्याचा डौल होता. झिबिस्कोला सामोरं जाऊन हरबान सिंग मोठ्या आवाजात गरजला, "खबरदार, जीभावर, आमच्या देशाला लांछन लावू नकोस." झिबिस्को आपल्याच मस्तीत होता. तो म्हणाला, "एक तर मला कंठस्नान घाल किंवा माझे पाय धर." हरबान सिंग म्हणाला, "ठीक आहे, स्वीकारलं तुझं आव्हान." 3 आठवड्यांचा काळ मध्ये होता. हरबान सिंग तयारी करत होता. नामवंत मल्ल त्याला डावपेच शिकवू लागले. पण झिबिस्कोच्या पंजाच्या त्या मरणप्राय पकडीवर कुणाकडेच तोड नव्हती. हरबान सिंगनी सर्व भेटीगाठी बंद केल्या. ठरलेल्या मुकाबल्याची तयारी तो करू लागला. शरीरशास्त्राचा अभ्यास, झिबिस्कोच्या छायाचित्रांचा अभ्यास, असा कितीतरी प्रकारचा अभ्यास त्यांनी चालवला. तो आत्मविश्वासाने सांगायचा की माझ्या यशाचं रहस्य माझी ताकद नव्हे, माझी शांत वृत्ती आहे. एक दिवस सकाळीच तो माझ्या घरी आला. म्हणाला, "एक भांडण घेऊन मी आणि किरत भाभी तुझ्याकडे आलो आहोत."
तुला आम्ही दोघांनी पंच म्हणून मान्य केले. हरबानसिंग पुढे म्हणाला, हे पहा, आजची लढत पाहायला तुझ्या किरत भाभीनं येऊ नये असं मला वाटतं. तू तिला समजाव. आजच्या लढतीत काय होईल ते सांगता येत नाही. आणीबाणीच्या क्षणी तिला समोर पाहून एखाद्या वेळी मी डगमगण्याचा संभव आहे. माझा छोटा मुलगा लढत पाहताना एखादी किंकाळी फोडील. हारलो तर तुला सांगून ठेवतो, मी आत्महत्या करीन. पण माझी अखेरची इच्छा एकच आहे, माझ्या मुलानं झिबिस्कोच्या पंजाच्या त्या पकडीवर तोड शोधून काढावी. किरत भाभी म्हणाली, कबूल. तुमच्या सर्वोच्च पराक्रमाचे क्षण अनुभवताना मला का अडवता? मी फैसला सुनावला. भाभीला लढत पाहायची परवानगी आहे. ठरल्या दिवशी पुन्हा तुफान गर्दी जमली. रिंगणात उतरताच हरबानसिंगनी सर्वांना अभिवादन केलं. त्यांनी लाल भडक रेशमी जांघिया चढवला होता. मालिशवाल्यांनी चटचट थोपटत मालिश उरकलं. हरबानसिंगाचं शरीर म्हणजे जणू एक देखणं शिल्प होतं आणि त्याच्या पुढे उभा होता एक अवाढव्य दैत्याकार स्नायूंचा पहाड. सलामी देताना हरबानसिंग खिलाडू वृत्तीनं म्हणाला, शुभचिंतन मित्रा, शुभचिंतन. झिबिस्को त्या उद्गारांनी खदा खदा हसला. तो म्हणाला, बच्चा, खुशामत करतोस काय? मग पकडीच्या पवित्र्यात दोन्ही हात जरा फाकून तो उभा राहिला. निरनिराळे कोन साधून हरबानसिंग पवित्रे घेत होता. आपल्याला हात नाहीत असं समजून लढत द्यायचा त्याचा इरादा होता. मध्येच एकदा हूल देऊन तो उसळला आणि झिबिस्कोच्या पोटावर त्याने डुक्कर मुसंडी घेतली. पण झिबिस्को बेसावत नव्हता. एका पायावर गिरकी घेत तो बाजूला झाला. हरबानसिंगची मुसंडी तोफेच्या गोळ्यासारखी रिंगणाच्या दोरखंडातून बाहेर गेली. तो गर्दीवर कोसळलाच होता, पण निमिषार्धात स्प्रिंग सारखा तो उभा राहिला. विजेसारखा रिंगणाकडे झेपावला. पण झिबिस्कोच्या बाहूंची अभेद्य तटबंदी मध्ये होती. त्यांनी दोन्ही हातांची कमान हाणून हरबानसिंगाला बाहेरच्या बाहेर खाली पाडले. 1, 2, 3, 5 म्हणण्यापूर्वी विजेसारखा हरबानसिंग उठला आणि मग त्या दोघात शिवाशिवीचा खेळ सुरू झाला. हरबानसिंग हर तऱ्हेने रिंगणात शिरकाव करून घेण्याच्या प्रयत्नात होता, पण त्याला रिंगणाबाहेर ठेवून झिबिस्कोला तांत्रिक विजय संपादन करायचा खटपटीत होता. अरे रे, न लढताच हरबानसिंगाला पराभव पत्करावा लागणार. घड्याळाचा काटा टिकटिकत पुढे सरकत होता आणि लोकांची उत्कंठा शिकेला पोचली होती. लढत न देताच वेळ संपणार की काय? कुठल्याही गोष्टींनी हरबानसिंग विचलित होत नसे, प्रक्षुब्ध होत नसे. सर्वजण व्याकुळ झाले होते आणि अचानक हर्षध्वनींनी सारं आकाश दुमदुमलं. हरबानसिंग रिंगणात आला होता. झिबिस्को का कुणास ठाऊक, पण डोळे चोळू लागला आणि एक मानवी वीज तळपत खडी राहिली. बघता बघता झिबिस्कोचं धूळ एका देशी डावासरशी खाली कोसळलं. त्याला खाली दाबून धरत हरबानसिंग पवित्र्यात पाय रोवून बसून राहिला. आकडे मोजून संपेपर्यंत झिबिस्कोला त्यांनी जमिनीला खिळवून ठेवलं. पंचांनी निकाल घोषित केला आणि हरबानसिंगाच्या जयघोषाने आकाश दुमदुमलं. पण एवढ्यात ध्वनिक्षेपकावरून हरबानसिंगाचा रौद्र गंभीर आवाज लोकांच्या कानी आला. मित्रांनो, हा माझा विजय खरा नव्हे. लोक ओरडले, नाही नाही, तूच जिंकलास, रुस्तुम-ए-हिंद हरबानसिंग जिंदाबाद. हरबानसिंग पुन्हा गरजला. मला तांत्रिक कारणासाठी पराभव पत्करण्याची नामुष्की नको होती. लढण्यावाचून हारणं मला नामंजूर होतो. झिबिस्को मला मैदानातच येऊ देत नव्हता. तांत्रिकदृष्ट्या ते बरोबर असेल, पण मर्दानगीला ते शोभलं नसतं. मग एकच मार्ग होता. मैदानातली धूळ उचलून झिबिस्कोच्या डोळ्यात अलगद झोपली.
झिबिस्कोला काय किंवा तुम्हाला कुणाला काय ते समजलंच नव्हतं. मित्रांनो, झिबिस्को हारला, पण मी जिंकलो नाही. आणि मग झिबिस्कोकडे नजर टाकून हरबान सिंग म्हणाला, 15 दिवसांनी आपण पुन्हा कुस्ती करू. माझ्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून इनामाच्या रकमेत मी आणखी 10,000 रुपये माझ्यातर्फे घालतो. तो बोलला, तुझी ताटी तयार ठेव. आधी तुझा मुडदा पडेल आणि नंतर आकडे मोजले जातील, ध्यानात ठेव. हरबान सिंग हसून म्हणाला, कुणाची ताटी जायची ते नियतीच ठरवेल, आणि कशाला आपण गमजा करायच्या. त्यानंतरचे 15 दिवस हरबान सिंग विचारमग्न होता. झिबिस्कोची ती वज्रमुठ, तिच्यावर कोणता तोडगा काढावा. दुसऱ्या लढतीचा दिवस उजाडला. सलामी झडली आणि झिबिस्कोनी हरबानच्या हाताचा कब्जा घेतला. सलामीलाच आर्मलॉक. लोक हळहळत होते. झिबिस्को हात आवळत होता आणि शरणागती मागत होता. म्हणत होता, बायका पोरांना याद कर, शरण ये. मैदानातला क्षोभ शिगेला पोचू पाहत होता. पण हरबान सिंगने त्याही अवस्थेत लोकांना शांत रहा म्हणून खुडावलं. आणि एकाएकी हरबान सिंगाने उड्डाण घेतलं. झिबिस्कोच्या भुजेवर आपली सगळी ताकद लावून सिंगल बारवर घेतात तशी त्यांनी झेप घेतली. झिबिस्कोच्या मानेभोवती हरबान सिंगाची कैची बसली. वज्रमुठ सुटली. झिबिस्कोच्या मानेवरून गिरकी घेऊन तो मागे वळला. झिबिस्कोच्या दोन्ही तंगड्या त्यांनी समोर ओढल्या. तो दैत्याकार स्नायूंचा पहाड लंबाचीत झाला होता. हरबान सिंग गुडघे टेकून त्याला दाबून ठेवू पाहत होता आणि आकडे मोजणी संपण्याआधी पाठ टेकू नये म्हणून तिची कमान करण्याचा झिबिस्को प्रयत्न करत होता. हरबान सिंग जेट सारखा उडून झिबिस्कोच्या अंगावर क्षणार्धात कोसळला. झिबिस्कोचं हाड कडाडलं आणि तो भुईसपाट झाला. हरबान सिंगाच्या या यशाने सगळं मैदान थैमान घालत होतं. स्ट्रेचर आले. झिबिस्कोचा देह त्यावर ठेवला. हरबान सिंग गुडघे टेकून खाली बाकला. दोन्ही हातांच्या उंजळीत झिबिस्कोचा चेहरा धरून तो म्हणाला, मित्रा, मला तुझी ही अवस्था पाहून खेद होतोय रे. झिबिस्कोनी आपला पराभव मान्य केला. रुस्तुम-ए-हिंद हरबान सिंग जिंदाबाद या घोषणांनी सगळं मैदान दुमदुमून गेलं. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.